नमस्कार, मी आहे योगिता आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। तर आजचा टॉपिक आहे पीसीओडी। पीसीओडी म्हणजे काय, त्यामध्ये आपल्याला कुठली लक्षणे दिसतात, आपण त्यातनं कसं बाहेर पडू शकतो, पीसीओडी खूप डेंजरस आहे का, तो डिसीज आहे का, टेन्शन घेण्याची गोष्ट असते का। तर मी डॉक्टर तर नाही आहे, पण मी माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे। कारण मला जेव्हा पिरियड्स सुरू झाले तेव्हापासून मला पीसीओडी आहे, त्यातनं मी कशी बाहेर पडले, मला मुलं कशी झाली, हे सगळं मी तुमच्याशी शेअर करणार आहे। चला तर मग स्टार्ट करूयात। सगळ्यात आधी बघूया पीसीओडी म्हणजे काय। तर पीसीओडी म्हणजे आपल्याला जे 2 ओव्हरीज असतात त्यातनं प्रत्येक महिन्यात एग्स बाहेर पडतात आणि त्या प्रोसेसला म्हणतात ओव्हुलेशन। आणि जर का ते प्रोसेस वेळेवर झालेली नाही, वेळेवर एग्स बाहेर पडले नाही किंवा एग्सची क्वालिटी चांगली नसेल आणि एग्स म्हणून बाहेर पडले नाही, त्याच्यामुळे आपले हार्मोन्स बिघडतात आणि त्याच्यामुळे आपल्याला पिरियड्सचे प्रॉब्लेम येतात, तर त्या कंडिशनला म्हणतात पीसीओडी। आता सगळ्यात आधी आपण बघूया पीसीओडीचे सिम्पटम्स काय काय असतात। तर पीसीओडी म्हणजे फक्त पिरियड्स अनियमित असणे असं नाही, तर पीसीओडीचे तुम्हाला दुसरे लक्षणं सुद्धा असू शकतात, जसं की केस गळणे, चेहऱ्यावर पिंपल्स येणे, तुमचा वजन अतिरिक्त वाढणे किंवा खूपच कमी होणे, तुमचा हिमोग्लोबिन डाऊन होणे, अशा भरपूर साऱ्या कंडिशन आहेत। पण प्रत्येकाला सारखेच सिम्पटम्स असतील असं नाही। ह्यातलं मला कुठला सिम्पटम होता, तर माझे पिरियड्स इरेग्युलर होते। आणि आता आपण बघूयात की मला माझा पीसीओडी कधी समजला। तर जेव्हा मला स्टार्टिंगला जेव्हा पिरियड्स आले त्यावेळी मला 3 महिने एकदम रेग्युलर पिरियड्स होते। त्यानंतर मात्र मला 2 महिने पिरियड्स आलेच नाही। माझ्या आईने आपल्या बहिणींना किंवा माझ्या मामीला सगळ्यांना विचारलं की अगं हिला पिरियड्सच येत नाही आहेत, काय करायचं। तर त्या सगळ्या बोलल्या की नाही नाही, नवीन नवीन असताना होतं असंच। त्याच्यामुळे पुन्हा 1 महिना आम्ही वाट बघितला। पण आपली आई असते, आपल्या आईला टेन्शन येतच। ती मला डॉक्टरांकडे घेऊन गेली। डॉक्टरांनी माझ्या सगळ्या ब्लड टेस्ट केल्या, काही सोनोग्राफीज केल्या, त्यामध्ये तर असं फार काही आढळलेलं नाही। त्यामुळे त्या डॉक्टरांनी मला 3 महिन्याचा औषधांचा कोर्स दिलेला, तो मी 3 महिने कंप्लीट केला आणि त्यानंतर तेवढे दिवस मला पिरियड्सचा काही प्रॉब्लेम नव्हता। त्याच्यानंतरही मला असा खूप पिरियड्सचा इश्यू नव्हताच। कधी कधी थोडं 4-5 दिवस लेट जायचं किंवा कधी कधी थोडं आधी यायचं, तर हा काही खूप मोठा इश्यू नाही असं आम्हाला त्यावेळी वाटलं। त्याच्यानंतर मी जेव्हा 11वी-12वीला होते त्यावेळी माझे हे थोडे थोडे प्रॉब्लेम्स वाढायला लागले होते। म्हणजे 1.5 महिन्यानंतर पिरियड्स येणे आणि आले तर 7 दिवस राहणे किंवा मग 3-4 दिवस ब्लिडिंग होऊन थोडी थोडी स्पॉटिंग 7 दिवसपर्यंत राहणे आणि कधी कधी खूप जास्त ओव्हरफ्लो होणे, खूप जास्त ब्लिडिंग होणे, हे मला थोडी थोडी लक्षणं दिसायला लागली। मध्ये मध्ये मी डॉक्टरांना जाऊन दाखवलंही, काही काही थोडे मेडिसिन्स वगैरे त्यांनी देऊन ते कव्हरअप केलं। पण पीसीओडीचा प्रॉब्लेम कधी दिसायला लागला, जेव्हा मी ग्रॅज्युएशनसाठी बाहेर गेले। आता सुरुवातीपासून जर 12वीपर्यंत जर तुम्ही माझा बघितलं असेल तर त्यात मी स्पोर्ट्समध्ये होते, मी भरपूर खेळायची, मी घरी राहायची, त्याच्यामुळे माझ्या आईचं पूर्ण लक्ष असायचं ही काय खाते पिते, वेळेवर झोपणे, वेळेवर उठणे, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आणि क्लिअर होत्या। पण जेव्हा मी बाहेर शिकायला गेले तेव्हा काय झालं, तर मी करत होते BE आणि आपल्याला अभ्यासाचा स्ट्रेस असतोच, त्याच्यानंतर प्रोजेक्ट्स असतात, असाइनमेंट असतात, आपण बाहेर राहायला गेलो की बरोबर खात पीत नाही किंवा रात्रभर जागणे, सकाळी सकाळी झोपणे, थोड्या वेळेत झोपणे, मग पुन्हा कॉलेजची वेळ झाली की कॉलेजला जाणे, सगळंच म्हणजे सगळं विस्कटलेलं होतं। त्याच्यात कॉलेजचा स्ट्रेस तर असतोच आणि त्यावेळी मात्र माझे प्रॉब्लेम्स वाढले। मग प्रॉब्लेम्स वाढले म्हणजे काय झालं, एकतर पिरियड्स आले की खूप जास्त ब्लिडिंग व्हायची, ब्लिडिंग आणि कधी कधी काय व्हायचं, 3-4 दिवस व्यवस्थित पिरियड झाले आणि 15-15 दिवस स्पॉटिंग होणे। त्याच्यानंतर कधी कधी 2-2 महिने पिरियड्स येणारच नाही आणि आले की अतिशय ब्लिडिंग होणार, हे माझे सिम्पटम्स होते। आता हे सगळे सुरू झाल्यानंतर माझी आई पुन्हा मला डॉक्टरांकडे घेऊन गेली। त्या लेडीज डॉक्टरच होत्या आणि आतापर्यंत त्यांच्याशी तर आमची चांगलीच ओळख झाली होती। तर जोपर्यंत ते मेडिसिन द्यायचे तोपर्यंत माझे पिरियड्स एकदम रेग्युलर यायचे, परफेक्ट वेळेवर यायचे, परफेक्ट बंद व्हायचे,
ते 21 दिवसांचा वगैरे डोस ते देतात आणि त्याच्यानंतर आपले पिरियड्स रेग्युलर यायला लागतात. पण जसे आपण औषधं बंद करतो त्याच्यानंतर 1 महिना पुन्हा व्यवस्थित येतात, पण त्याच्यानंतर पुन्हा हे त्रास सुरू होतात. तर माझेही तसंच व्हायचं. एक दिवस असं झालं की माझा महिना होत आला पण माझी ब्लिडिंग काही बंद होईना. त्यावेळी डॉक्टर मला बोलल्या की तू एवढं सगळं करते, एवढी औषधं घेत आहे, एवढी ट्रीटमेंट घेत आहे, पण तू तुझी लाईफस्टाईल का चेंज करत नाही? आता असं होते की आपल्याजवळ वेळ नसतो किंवा आपला वय पण तो असं असते, अरे काय ऐकायचं यांचं, खायचं बाहेरचं, प्यायचं मस्त, सगळं करायचं. काय व्हायचं ना त्यावेळी, आमच्या वेळी ना आम्ही मेसचा डब्बा लावलेला. पण अनेकदा असं व्हायचं की मेसवाल्या मावशी सुट्टीवर आहेत, मेसचा डब्बा आलाच नाही किंवा भाजी चांगली नाही आहे. आमच्या वेळेस पिझ्झा बर्गर तर नव्हता, पण आमच्या वेळेस चायनीजचा खूप जास्त ट्रेंड आलेला आणि 25 रुपयात वगैरे हाफ प्लेट मिळायचं. हाफ प्लेटमध्ये भरपूर चायनीज मिळायचं, नूडल्स म्हणा किंवा मंचुरियन म्हणा, आणि त्याच्यात मस्त पोट भरायचं. मग असं वाटायचं तो टिफिनचा टेस्टलेस जेवण करण्यापेक्षा ना हे नूडल्स चायनीज मस्त खायचं. आणि त्या सगळ्यांचे परिणाम मात्र माझ्या शरीरावर दिसायला लागले. थोडे पिंपल्स वगैरे पण यायला लागले होते. त्यानंतर मात्र काही महिने औषधं घेतल्यानंतर मला स्वतःला जाणवायला लागलं की हे जे काही आपण करतोय ते खरंच चुकीचं आहे. आणि मग मला जाणवायला लागलं की एवढ्या अख्ख्या दिवसभरातनं 24 तासातनं आपण 1 तास आपण स्वतःसाठी देऊ शकत नाही का? आणि मग मात्र मी ठरवलं की मी माझी लाईफस्टाईल चेंज करणार. मी माझी लाईफस्टाईल चेंज केली. मी बाहेरचं जेवढं टाळता येईल, जेवढ्यांदा टाळता येईल मी तेवढं टाळलं. फ्रूट्स खायला लागले, छान भाज्या खायला लागले. मेसचा टिफिन आला तरी मी त्याच्यासोबत छान सॅलड खायला लागले. गाजर, काकडी हे आणून ठेवायची आणि ते सोबत घ्यायचं. बाहेरचं कमीत कमी म्हणजे नाहीच्याच बरोबर सगळं बंद केलं. योगा स्टार्ट केला, प्राणायाम स्टार्ट केला. त्याच्यासोबत औषधं तर चालू होतेच. मी असं म्हणणार नाही की योगा आणि व्यायामाने माझा PCOD पूर्णपणे गेला नाही. मला लाईफस्टाईल, योगा आणि त्याच्यानंतर मेडिसिन तिन्ही गोष्टींनी वर्क केलं आणि मग माझे प्रॉब्लेम हळूहळू कमी व्हायला लागले. माझे औषधांचा डोस पण थोडा थोडा कमी करण्यात आला. आणि आता मी असं म्हणणार नाही की मला फक्त योगा आणि चांगलं जेवल्यानेच मला ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा झाला, तर नाही. डॉक्टरांचा सल्ला, मेडिसिन्स, योगा आणि आहारातील बदल ह्या सगळ्या गोष्टींनी एकसोबत माझ्यावर वर्क केलेलं आहे. आणि एवढं सगळं होऊनही मला 2 मुलं कशी झाली, त्याच्यासाठी मी कुठली ट्रीटमेंट घेतली, काय काय फॉलो केलं, डॉक्टरांचा सल्ला किती महत्त्वाचा असतो PCODमध्ये, हे सर्व मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. आणि एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, PCOD म्हणजे काही हा डिसीज नाही, तर ती आपल्या शरीराची कंडिशन आहे. कधी कधी अनुवांशिकतेवर अवलंबून असते, कधी कधी आपल्या लाईफस्टाईलवर अवलंबून असते. आपण अनेकदा आत्ता तर लाईफस्टाईल एवढी चेंज झालेली आहे की आपण तास एका जागेवर बसून राहतो आणि आपल्या शरीराची हालचालच व्यवस्थित होत नाही. आपण अनेकदा बाहेरचं खाणं प्रेफर करतो. त्याच्यामुळे ना हे थोडे चेंजेस आपल्या लाईफमध्ये करणे गरजेचं आहे. आपण ना थोडं घरच्या आहाराकडे, योगाकडे आणि वेळेवर झोपणे, वेळेवर उठणे, भरपूर पाणी पिणे, ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करणे खूप गरजेचं आहे. हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये मला PCOD असून सुद्धा मला 2 मुलं कशी झाली, माझा प्रेग्नन्सीचा प्रवास कसा होता, मला डॉक्टरांचे कुठले सल्ले उपयोगी आले आणि प्रेग्नन्सीच्या आधी मला ट्रीटमेंट घ्यावी लागली का, ह्या सगळ्या गोष्टी मी शेअर करणार आहे. त्याच्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.